नमस्कार मित्रांनो. आज मला काही कथा सांगायची नाही आहे, पण मला जे माझ्या लाईफमध्ये अनुभव आलेले आहेत, विद्यार्थ्यांचे अनुभव आहेत, पालकांचे अनुभव आहेत, हे थोडे शेअर करायचे, जेणेकरून आजचे जे पालक आहेत की विद्यार्थी त्यांना थोडं त्याची माहिती मिळू शकेल. पालकांचे स्वभाव आणि विद्यार्थ्यांचे स्वभाव कसे असतात ह्याची माहिती मिळू शकेल. तर आज तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे, जी माहिती सांगणार आहे ती एका पालकांची, जे पालक माझ्याकडे, त्यांचा मुलगा 10 वर्षापूर्वी क्लासला होता आणि त्या पालकांचं असं म्हणणं होतं, मुलगा खूप वीक होता अभ्यासामध्ये आणि पालकांचं म्हणणं होतं की आम्हाला आमच्या मुलाची लाज वाटते. मुलाची लाज वाटते याचा अर्थ काय, तर आम्ही ज्या ठिकाणी जातो, आमच्या नातेवाईकांसोबत पार्टी असते, मेजवानी असते, तर त्या पार्टीमध्ये ती जे पालक आहेत ते त्यांच्या मुलांचं खूप गुणगान करत असतात आणि खूप चांगल्या गोष्टी सांगत असतात, जी मुलं हुशार आहेत. पण आम्हाला आमच्या मुलाची कोणती चांगली गोष्ट सांगता येत नाही, बिकॉज आम्हाला लाज वाटते. लाज का वाटते, तर मुलगा वीक आहे अभ्यासामध्ये म्हणून लाज वाटते. तर मी त्या पालकांना असं समजावलं की म्हणजे तुम्हाला लाज वाटू नये म्हणून विद्यार्थी चांगला अभ्यास करावा का, तुम्हाला छान तुमच्याबद्दल सांगता यावं, तुम्हाला तिथे म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला मिरवता यावं तिथे छानपैकी नातेवाईकांमध्ये, म्हणून त्याने अभ्यास करावा का, मी विचारलं. पण काय बोलले नाही त्या ठिकाणी. साधारण तो मुलगा 5वीपासून क्लासला होता आणि मग 10वी झाली. 10वीचा मुलगा तो पास झाला चांगल्या मार्काने. मित्रांनो, आज तो मुलगा एक आर्किटेक्ट आहे. म्हणजे विचार करा की ज्या मुलामुळे पालकांना लाज वाटत होती, असं पालक म्हणायचे, आज मुलगा आर्किटेक्ट बनला. तर मी पालकांना नेहमी सांगत असतो ही गोष्ट की प्रत्येक मुलाची एक गती असते, प्रत्येकाने काही चांगले मुद्दे असतात, प्रत्येक मुलाला चांगले काही क्वालिटीज असतात. हे आपण शोधलं पाहिजे. आपल्या मुलाची तुलना बाजूच्या एका मुलाबरोबर करणं, त्या क्लासमध्ये मुलाबरोबर करणं हे चुकीचं आहे. प्रत्येक मूल वेगळं आहे आणि जोपर्यंत पालक आपल्या मुलांना समजून घेत नाही तोपर्यंत मुलं पुढे ग्रो होऊ शकत नाही, त्यांना सपोर्ट मिळत नाही, मानसिक आधारही मिळत नाही त्या मुलांना. त्यामुळे माझी पालकांना विनंती असेल की आपल्या मुलांना वेळ द्या, त्यांच्या भविष्यासाठी वेळ द्या. प्रत्येक मुलगा युनिक आहे, त्याला त्याची काय आवड निवड हे समजून घ्या आणि मग करिअर निवडा. आपण अपेक्षा जरूर ठेवा, पण अपेक्षांचं ओझं लादू नका. मुलं आपलीच आहेत, बरोबर आहे. तसे तुम्ही मुलांकडून अपेक्षा करताय, असे मुलंही आपल्याकडे अपेक्षा करत असतात, फक्त ते बोलत नाही एवढंच. त्यामुळे मला पालकांना विनंती आहे की आपल्या मुलाबद्दल एखादं मत व्यक्त करताना त्याला काय चांगले गुण हे तरी इतरांना सांगू शकतो आपण, पण तुम्हाला लाज वाटते आपल्या मुलाबरोबर हे वाक्य म्हणता कामा नये. त्यामुळे मी पालकांना समजावलं त्या दिवशी आणि मला वाटतं आज ते पालक खूप समाधानी आहेत की त्यांचा मुलगा आज उत्तम काम करतो आहे, उत्तम करिअर त्यांनी निवडलं आणि असं खूप आनंदात सुखामध्ये आहे. त्यामुळे पालकांनी असा विचार नक्की पुढे करावा. आपल्या मुलांना चांगलं घडवा, त्यांना त्याच्या मनासारखं करू द्या. जे आवश्यक आहे ते म्हणतो मी, त्यांना आवश्यक आहे ते द्या, सगळंच काही देऊ नका, बरोबर. त्यामुळे या अनुभवाचा फायदा नक्की तुम्हाला मिळेल आणि नक्की आपण काहीतरी शिकू शकतो या अनुभवातून, असं मला वाटतं. थँक्यू.